आयोजकांचे मी मनापासून आभार व्यक्त करते। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, जिथे मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही त्या राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ, ज्यांनी स्वराज्य 32 वर्षाच्या वयामध्ये मृत्यूशी झुंजणारे छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी लिहिलेल्या संविधानाने आज संपूर्ण देशाची व्यवस्था चालते ते भारतरत्न विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्तविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका विद्येने केले। स्त्री शिक्षणाचे जनक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या सर्व महान पुरुषांना मी विनम्र अभिवादन करते। इतिहास कुणासाठी अभ्यासाचा विषय असतो, इतिहास कुणासाठी व्यासंगाचा विषय असतो, इतिहास कुणासाठी अस्मितेचा विषय असतो, इतिहास कुणासाठी प्रेरणेचा विषय असतो। असं म्हणतात, जी माणसे इतिहास घडवतात ती माणसे इतिहास कधी विसरू शकत नाही, आणि जी माणसे इतिहास विसरतात ती माणसे इतिहास कधी घडवू शकत नाहीत, असे सांगतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। खरं तर इतिहास म्हणजे काय, तर या सर्व महान पुरुषांवर असलेली एक चरित्र मालिका म्हणजे इतिहास होय, असं सांगतात स्वामी विवेकानंद। खरं तर इतिहास हा भविष्यावरती पानोपानी सामर्थ्य बनवण्याची व्यथा असते, आणि हे सामर्थ्य उद्याची पिढी घडवत असते, भरत राहते आणि फुलत राहते, आणि नवा इतिहास घडत राहतो, नवा इतिहास घडत राहतो। 750 वर्षाचं पारतंत्र्य होतं, असं इतिहासात कधी घडलं नाही, हे फक्त आणि फक्त महाराष्ट्रात घडलं। 750 वर्षाचं पारतंत्र्य केवळ 35 वर्षात हटवलं, हे अख्ख्या इतिहासात कधी घडलं नाही, ते फक्त महाराष्ट्रात घडलं, आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं। छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं 750 वर्षाचं पारतंत्र्य 35 वर्षामध्ये हटवलं। अवध्यात 7 स्वराज्य आणि 7 स्वराज्य झालं होतं शिवरायांसाठी। तुम्ही कोणतं काम कसं करता हे महत्वाचं नाही, तुम्ही ते काम कसे करता हेही महत्वाचं नाही, परंतु तुम्ही त्या कामाचं नियोजन कशा प्रकारे करता ना, हे फार महत्वाचं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना केवळ 50 वर्षाचं आयुष्य लाभलं, त्यातील 10 वर्ष त्यांची युद्ध करण्यात गेली, 10 वर्ष बालपणामध्ये गेली, आणि उरलेली 35 वर्ष स्वराज्य घडविण्यासाठी गेली, उरलेली 35 वर्ष स्वराज्य घडविण्यासाठी गेली। आणि या 35 वर्षात अशी एकही घटना नाही, एकही प्रसंग नाही ज्याचं महाराजांनी कधी नियोजन केलं नाही। फक्त एक गोष्ट अशी होती, ज्याचं नियोजन जन्माला यायच्या अगोदरच ठरले। जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊंच्या गर्भात होते ना, त्यावेळेस ठरलं होतं की जन्माला आल्यानंतर मला काय करायचे। ज्याचं नियोजन जन्माला यायच्या अगोदरच ठरलंय, हा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। फक्त एक गोष्ट अशी होती की ज्याचं महाराजांनी कधी नियोजन केलं नाही, ती म्हणजे महाराजांचा मृत्यू। आज जरी छत्रपती शिवाजी महाराज देहाने आपल्या सोबत नसले ना, तरी त्यांच्या विचाराने ते आजही आपण सर्वांच्या हृदयात जिवंत आहे। कशी घडतात तो माणसं, कसं घडतो हा इतिहास। खरं तर छत्रपती शिवाजी महाराज 12 वर्षाचे असताना बेंगलोरात होते। राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ आणि शहाजी राजांनी ठरवलं की या स्वराज्यावरती होत असलेला अन्याय अत्याचार आपल्याला दूर करायचा आहे, आणि त्यांनी स्वतःचा प्रपंच बाजूला ठेवून स्वराज्याच्या दिशेने निघाले, आणि ठरलं शहाजी राजे घडवतील संभाजी राजांना, त्यांनी बेंगलोरातच राहावं आणि कर्नाटक प्रांत घडवावा। तर छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊसह पुण्यास यावं, तिथे राहून त्यांनी महाराष्ट्रामध्ये स्वराज्य घडवावं, आणि एक दिवशी महाराष्ट्र आणि कर्नाटक असा मोठा प्रांत उभा करावा, महाराष्ट्र आणि कर्नाटक मोठा प्रांत उभा करावा। काय दिलं मग छत्रपती शिवाजी महाराजांना शहाजी राजांनी? ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पुण्यास निघाले तर काय द्यावं? जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपली आई आपल्याला काय द्यायची, काय सांगायची की बाळा तू मधल्या सीटवरती बस, जेणेकरून तुला समोरून जरी कोणी ठोकलं तरी तू सुरक्षित राहशील, आणि जरी पाठीमागून जरी कोणी ठोकलं तरी तू सुरक्षित राहशील। परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना शहाजी राजांनी काय दिलं? आत्मविश्वास दिला, महत्वाकांक्षा दिली। आपल्या पुत्रावरती असलेला विचार, आपल्या पुत्रावरती असलेला आत्मविश्वास होता त्यांना। काय दिलं? राजमुद्रा दिली। काय होतं त्या राजमुद्रेमध्ये? प्रतिपंचत्र लेखे व वरती विष्णू मंदिरला शाह शिव सैषा
करते. अर्थात प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत जाईल, भरत जाईल आणि एक दिवशी ते जगाला वंदनीय होईल. एक दिवशी ते जगाला वंदनीय होईल. अहो, छत्रपती शिवाजी महाराज अजून पुण्यास निघाले आहेत. अजून स्वराज्याला उभारायची, स्वराज्य प्रारंभ करायचा राहिला आहे. तरी त्यांना आत्मविश्वास आहे, खात्री आहे की माझा पुत्र हा राज्य प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे करणार आणि एक दिवशी हे राज्य जगाला वंदनीय होईल. काय विश्वास होतो आपल्या पुत्रावरती. काय दिलं शहाजीराजांनी? छोटं मंत्रिमंडळ दिलं. अजून काय दिलं शहाजीराजांनी? हातात भगवा ध्वज दिला आणि सांगितलं की राज, हा भगवा ध्वज तुम्हाला दौलताचा भगवा ध्वज बनवायचा आहे. कारण हा भगवा साधारण भगवा नाहीये. हा भगवा प्रभू श्रीरामांचा भगवा आहे. हा भगवा वारकऱ्यांचा भगवा, हरी हरी म्हणत चालणाऱ्या वारकऱ्यांचा भगवा आहे. हा भगवा हर हर महादेव म्हणणाऱ्यांचा भगवा आहे. हा भगवा स्वाभिमानाचा भगवा, हा भगवा अभिमानाचा भगवा आहे. आणि हाच भगवा तुम्हाला दौलताचा भगवा बनवायचा आहे. हा भगवा तुम्हाला दौलताचा भगवा बनवायचा आहे. अहो, 350 वर्षापूर्वी शिवरायांनी शून्यातून विश्व निर्माण केलं होतं. काय होतं महाराजांकडे? सैन्य होतं जास्त, शस्त्रास्त्र होती ना. सुरुवात ही शून्यातूनच झाली होती आणि महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. मग आज आपल्याला सर्व काही रेडीमेड मिळतं, तरी आपल्याकडून काही घडेना. अहो, एखाद्याला एक हातात ढाल द्यावी, एक हातात तलवार द्यावी आणि एवढंच नाही तर त्याला रणांगण भूमीवरती नेऊन घोड्यावरही बसवावं आणि म्हणावं जा लढ. पण तो काय म्हणतो, अरे तुला दिसलं का माझ्या एक हातात तलवार तर एक हातात ढाल आहे, मग मी लढू कसं? एवढंच नाही ना त्याला म्हणत जाऊ दे, लढू नको, तू पळ तरी. अरे तुला दिसलं का मी घोड्यावर बसलोय, मग पळू कसं? हे कसं झालंय ना, आपली पिढी ही सुरक्षा कवचात बांधून ठेवल्या गेली. आपल्या आई वडिलांनी जेवढे कष्ट केले ते आपल्या वाटेला कधी आलेच नाही. आपली आईची राब राब राबते याची आपल्याला गरजच नाही. कारण त्यांनी सावली एवढी प्रेमाची करून ठेवली आहे की त्यांचं जगण्याचं सार्थकच काय. आपण घडावं, आपण काहीतरी बनावं. मुंगी माहितीये, मुंगी केवढीशी असते होती मुंगी, केवढासा दिमाग असतो त्या मुंगीचा. परंतु तिला माहिती असतं मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे. तिला माहिती असतं कोणत्या गावातल्या, कोणत्या आलीतल्या, कोणत्या खोलीतल्या, कोणत्या कपाटावरच्या, कोणत्या फळीवरच्या कोणता डब्बा साखरेचा आहे. हे तिला माहिती असतं. कारण तिला माहितीये मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचायचंय आणि ती तिच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी सरळ तिच्या ध्येयाच्या दिशेने चालत राहते. जर तुम्हाला वाटत असेल ना त्या मुंगीच्या वाटामध्ये मला अडथळा नाहीचाय, तर तिच्या समोर एखादी काठी नेऊन टाका. ती माघार घेणार नाही, ती माघार घेत नाही, ती सरळ त्या काठीच्या वरून निघून जाईल. एवढंच नाही, अजून अडथळा नाहीचाय ना, तर तिच्या समोर दगड नेऊन मांडा. ती त्या दगडाची उंची गाठत निघून जाते, पण माघार घेत नाही. अजून अडथळा नाहीचाय ना, तर तिच्या समोर पाणी टाका. ती त्या पाण्यालाही घाबरत नाही, माघार अजिबात घेत नाही, त्या पाण्याला सरकून निघून जाते. एक मुंगी एवढं करू शकते, तर मग आपण का नाही करू शकत? हे शिवचरित्र सांगतं किंवा आम्हाला शिवचरित्र काय सांगतं? माघार घ्यायची नाही. काहीही झालं तरी माघार घ्यायची नाही. आजकाल काय चालू आहे, परीक्षामध्ये कमी मार्क पडले, कर आत्महत्या. शेतकऱ्यांसाठी शेतीमालाला भाव नाही मिळाला, कर आत्महत्या. परंतु माझं म्हणणं आहे, तुम्हाला एवढंच आत्महत्या करा वाटते ना, एकदा गाडी काढायची आणि रायगडावर जायचं, एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीकडे बघायचं आणि विचारायचं की राज, का तुम्ही आमच्यासाठी एवढं स्वराज्य निर्माण केलं? एकदा छत्रपती तुळजापूरला जायचं, छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीकडे बघायचं आणि विचारायचं की राज, तुमच्या अंगाची साल काढली गेली हो राज, तरी तुम्ही आमच्यासाठी लढत राहिलात का राज? का? एकदा त्या आईकडे बघायचं जिने तुम्हाला 9 महिने पोटात सांभाळलं, एकदा त्या वडिलांकडे बघायचं ज्याने फाटकी बनेल घातली पण तुम्हाला कशाची कमी पडू दिलं नाही. कदाचित कधीच तुमच्या डोक्यात मग आत्महत्या करायचा विचार येणार नाही, कधीच आत्महत्या करायचा विचारही येणार नाही. ताईंनो, माझं एक वाक्य ना तुझ्यासाठी. हे बघ, आयुष्यात जर तुला कोणी वाईट नजरेनं बघितलं, आयुष्यात जर तुला कोणी हात लावला, तर तुझ्या तोंडातून आई का निघता का म्हणे? तुझ्या हाताने दांडिया खेळतेस ना, त्याच हाताने तुला तलवारही चालवायला शिकली पाहिजे. जर तुला आयुष्यात कोणी हात लावला, तर तुझ्या तोंडातून आई का निघता का म्हणे? दादाचा बापच आठवला पाहिजे, एवढं मात्र लक्षात
फक्त जिजाऊंची लेक आहेस. छत्रपती शिवाजी महाराजांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे शिवाजी महाराजांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. आपण का नाही करू शकत? आज काही लोक म्हणतात की माझी परिस्थिती नाही म्हणून मी नाही करू शकत, मी जास्त हुशार नाही म्हणून नाही करू शकत. अरे मग तुला संधी दिली आहे ना देवानं, कर ना. तू गरीब म्हणून जन्माला आलास तर तू श्रीमंत बनू शकतोस. संधी आहे तुला, मग बन ना. तू हुशार नाहीयेस तर तुला देवाने संधी दिली आहे, तू ज्ञान प्रदान कर. पण असं थांबू नको किंवा हार मारून बसू नको, माघार तर अजिबात घेऊ नको. अहो आजकाल काय चालू आहे? आपला महाराष्ट्र कुठे चाललाय? अहो त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र, आणि याच महाराष्ट्रामध्ये आज माझ्या मायमाऊली सुखी नाहीये. आज ज्या महिलांना 1500 रुपये महिन्याला लाडकी बहीण योजना मिळते ना, शिवरायांच्या काळामध्ये लाडकी बहीण योजना नव्हती, परंतु शिवरायांच्या काळामध्ये लाडकी सुरक्षित योजना मात्र होती. आणि हीच योजना छत्रपती शिवाजी महाराजांनी चालू केली होती. अहो 3 वर्षाच्या मुलीपासून 60 वर्षाच्या आजीपर्यंत आज या माझ्या महाराष्ट्रामध्ये माझी माय माऊली सुरक्षित नाहीये. काय दोष होता हो त्या 3 वर्षाच्या मुलीचा? तिच्यावरती बलात्कार झाला. आज आपण म्हणतो ती आमची कोणी लागत नाही म्हणून आम्हाला घेणं देणं नाही, परंतु एकदा त्या जागी, त्या माय माऊलीच्या जागी आपण स्वतःला ठेवून बघा ना, काय वेदना तिच्या आईला झाल्या असतील, काय वेदना तिच्या बापाला झाल्या असतील, काय मन म्हणत असा तिच्या बापाचं 3 वर्षाचं लेकरू आपल्या 3 वर्षाच्या लेकरावरती बलात्कार झाला. कुठे चाललाय आपला महाराष्ट्र? अहो आमच्याकडे आज तर ट्रेंडच चालू आहे ना की मी छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढवणार, छत्रपती शिवाजी महाराजांसारखं राहायला बघणार. परंतु मी छत्रपती शिवाजी महाराजांसारखं वागतो काय, याच्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखं दिसतो काय, याच्याकडे आज आमचे माऊली लक्ष देत आहेत. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितले की माझ्यासारखं दिसण्यापेक्षा माझ्यासारखे विचार तुम्ही तुमच्या अंतर्गत आणा. आणि छत्रपती शिवरायांच्या फक्त शिवजयंती आली म्हणून शिवाजी महाराजांचे विचार स्टेटस स्टोरीला लावून नाही, तर शिवजयंती रोज आपल्या आचरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण आणले पाहिजे. रोज त्यांच्या विचारांचा जागर केला पाहिजे. वर्षातील 365 दिवस केवळ शिवजयंतीच्या दिवशीच नाही. अहो आज आमच्या मातीमध्ये जन्म घेतलेल्या मुलांना आम्हाला सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते.